यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला नमन करून माझ्या या भागवताच्या चिंतनाला मी प्रारंभ करतो। श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलवरून आपण या अधिक महिन्यामध्ये सुरुवात केलेली ही भागवताची सेवा, भागवताच्या 11 स्कंदात भगवान श्री गोपाल कृष्णांनी उद्धवांना सांगितलेली अवधूत गीता म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी अवधूत रूपानं यदुराजांना जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा विचार, चिंतन, अभ्यास आपण करतो आहोत। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या दत्त महात्म्य ग्रंथामध्ये 47व्या अध्यायापासून त्यांनी ही अवधूत गीता सांगायला प्रारंभ केला आणि महाराजांच्या दत्त महात्म्याच्या आधारानं आपण या दत्तात्रेयांच्या 24 गुरूंच्या ज्ञानाचा विचार करतो आहोत। भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले। त्या 24 गुरूंच्याकडून दत्तात्रेयांनी जे जे ज्ञान घेतलं ते ज्ञान मानवी जीवनामध्ये किती आवश्यक आहे याचा विचार आपण करतो आहोत। जेवढं जास्तीत जास्त सोपं करून सांगता येईल माझ्या मर्यादित ज्ञानानं, मर्यादित वेळेमध्ये ही भागवताची सेवा करण्यास मी प्रवृत्त झालेलो आहे। आपण एक एक गुरूंचा विचार करत 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 19व्या गुरुपर्यंत आलेलो आहोत आणि 19वा जो गुरु आहे तो लहान बालक, म्हणजे अजून जे चालत नाहीये, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं, 7 महिन्याचं बाळ असतं, त्या बालकाला भगवान दत्तात्रेयांनी गुरु करून घेतलेला आहे। चिंतामुक्त जीवन कसं असावं, त्या बाळाला दूध दिलं प्यायला म्हणजे त्याचं पोट भरलेलं असलं की ते स्वतःच्याच नादात एकटंच खेळत असतं, आनंदात असतं, कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे। महागाई झाली आहे, ही महागाई कधी नष्ट होईल असा विचार येत नाही। या घरात काय कमतरता आहे, काय आणायला पाहिजे, कुटुंब कसं चालवायचं, प्रपंच कसा करायचा, पैसे कसे मिळवायचे, पैसे कसे राखावेत, कुठल्याही प्रकारची चिंता नाही, कुठल्याही प्रकारची काळजी नाही। असं चिंतामुक्त जीवन त्या बाळासारखं आपलं असावं। चिंता ही अत्यंत त्रासदायक आहे। आपण मागच्या भागामध्ये थोडा विचार केलाय त्याचा, अजून थोडासा विचार या भागामध्ये आपण करूया। मी मागच्या भागामध्ये बोललो की चिता आणि चिंता यात फरक काय आहे, तर फक्त अनुस्वाराचा फरक आहे। परंतु चिता ही मृत्यूनंतर जळते, परंतु चिंता ही जिवंत माणसाला जळत असते क्षणोक्षण। त्यामुळं चिंतामुक्त जीवन कसं असावं, चिंतामुक्त झालेला तो योगी, तो ज्ञानी कसा असतो, तर एकनाथ महाराज सांगतात की हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। जन्म जर पुन्हा पुन्हा यावा असं वाटत नसेल, जन्म मृत्यूच्या ह्या परंपरेतून मुक्त व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर ही चिंता आपण नष्ट करायला पाहिजे। आणि ती चिंता नष्ट करण्याकरता नाथ महाराज सांगतात की हरिमुखे गाता, परमेश्वराचं नामस्मरण करत राहावं, त्यामुळं ही चिंता नष्ट होते आणि पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो। आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं की चिंता ही 2 प्रकारची आहे। एक प्रापंचिक चिंता आहे, व्यावहारिक चिंता आहे, आणि दुसरी चिंता आहे पारमार्थिक चिंता। ही प्रापंचिक चिंता आहे, ही कधीही निवृत्त होणारी नाही आहे। एक चिंता दुसऱ्या चिंतेला जन्माला घालत असते आणि मग ती निवृत्त होत असते।
मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या चिंता, अनेक प्रकारच्या काळज्या आपल्याला आहेत. परंतु काळजी करण्यानं, चिंता करण्यानं समस्या नष्ट होत नाहीत किंवा समस्येला उत्तर मिळत नाही. उलट होतं कसं, तर या शरीराचाच ऱ्हास होतो. निम्मे रोग जे आहेत ते चिंतेमुळे प्राप्त होतात. ही चिंता कधीही निवृत्त होणारी नाही आहे, कधीही नष्ट होणारी नाही. एक चिंता नष्ट होते तर दुसऱ्या चिंतेला निर्माण करून ती चिंता निवृत्त होत असते. शिक्षणाची चिंता आहे, शिक्षणाची चिंता कधी नष्ट होईल? नोकरी लागल्यानंतर ती चिंता नष्ट होते. नोकरी कशी लागेल या चिंतेनं शिक्षणाची चिंता नष्ट होते. नोकरी लागली, लग्न चिंता आहे. लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होतील का नाही ही चिंता आहे. मुलं बाळ झाल्यानंतर त्यांची शिक्षण चिंता आहे. एक चिंता दुसऱ्या चिंतेला निर्माण करून आपण निवृत्त होत असते. ही चिंतेची परंपरा ही सतत चालूच आहे. परंतु पारमार्थिक चिंता तशी नाही आहे. पारमार्थिक चिंता आपल्याला लागली की सांसारिक चिंता नष्ट होते. शास्त्रकार सांगतात की प्रपंच आणि चिंता यांचं लग्न झालेलं आहे. जिथं प्रपंच आहे तिथं चिंता आहे, आणि जिथं चिंता आहे तिथं प्रपंच आहे. ही जोडी आहे, ही कधीही नष्ट होणारी नाही आहे. एकदा पारमार्थिक चिंता परमेश्वराच्या आधारानं करायची आपल्याला सवय झाली की ही जी प्रापंचिक चिंता आहे ही चिंता ताबडतोब नष्ट होते. प्रापंचिक चिंता जी आहे ही चिंता एकदा करायची माणसाला सवय लागली की त्यात मानवी जीवनाचं अधःपतन हे निश्चित होत असतं. पारमार्थिक चिंता करणाऱ्यांना प्रपंचाची या चिंतेची काळजी नसते. प्रपंचाची चिंता त्याच ठिकाणी नष्ट झालेली असते. कारण पारमार्थिक चिंता करणाऱ्याची काळजी हे प्रत्यक्ष परमात्मा करत असतो. ज्ञानेश्वर माऊली भगवंत मुखातून बोलतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्ञानेश्वर माऊली प्रश्न करतात, भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, माझा भक्त आणि त्याला प्रापंचिक चिंता, त्याला संसाराची चिंता असूच शकत नाही. आपण असं कधी बघितलंय काय की राजाची राणी आहे, पट्ट राणी, आणि ती दारोदारी भिक्षा मागती आहे की कोणीतरी मला अन्न वाढा, 2-3 दिवसाची मी उपाशी आहे, कोणीतरी मला भिक्षा द्या, कोणीतरी मला भिक्षा द्या. असं कधी आपण बघितलंय का? राजियांची कांता काय भीक मागे, मनाची आहे जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीला भिक्षा मागण्याची आवश्यकता जशी नसते तशी भगवंताचा भक्त आणि संसाराची चिंता अर्जुनाला देव सांगतात. देवाचं भक्त आणि त्याला पोटा पाण्याची चिंता करण्याची कारणच नाहीये. देवाने अर्जुनाला सांगितलं की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यास चिंतयन्तो माम, अनन्य भावाने जो माझी भक्ती करेल, योगक्षेमं वहाम्यहम्, त्याचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याला पोटापाण्याची काळजी करायची आवश्यकता नाही. पारमार्थिक चिंता करायला लागा. परमेश्वर कसा प्राप्त होईल त्याचा विचार करायला लागा. एकदा परमेश्वराच्या आधारानं आपण वागायला लागलो की हळूहळू 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 ही प्रापंचिक चिंता आपली नष्ट होते. आणि या चिंतेतून आपण जेव्हा नष्ट होऊ त्याच वेळा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते, मानवी जीवनाची कृतार्थता होते. ही जी जन्म मृत्यूची परंपरा सुरू आहे, या परंपरेतून आपण मुक्त होऊन जातो. पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.
याकरता भगवान दत्तात्रय सांगतात की चिंतामुक्त व्हा. आणि चिंतामुक्त कसं व्हा, तर परमेश्वरावर आपली सगळी जबाबदारी सोपवा. परमेश्वराच्या आधारानं जगायला शिका. आणि ते ज्यावेळा तुम्ही जगायला शिकाल तेव्हा ही जी सगळी चिंता आहे, ही सगळी काळजी आहे, ही सगळी काळजी तुमची नष्ट होऊन जाईल. आणि ते बाळ कसं एकटंच खेळत असतं, एकटंच हसतंय, कुठल्याही प्रकारची चिंता नाही, कुठल्याही प्रकारची काळजी नाही. हा माझा, हा तुझा, इथं माझा तिरस्कार होईल, इथं माझा सत्कार होईल, इथं माझा अपमान होईल, या ठिकाणी मला मान मिळेल. अपमानाची, तिरस्काराची चिंता वाटते, काळजी वाटते. ही चिंता, ही काळजी त्या बाळाला कशी नसते. ते बाळ कसं आत्मरत, आत्मक्रीड असतं, एकटंच खेळतं, त्याला खेळायला दुसऱ्याची आवश्यकताही नसते. तसं चिंतामुक्त जीवन त्या बालकाप्रमाणे आपलं व्हावं. भगवान दत्तात्रय यदूला सांगतात की त्या बाळाला गुरु करून घेऊन मी या सर्व चिंतेतून मुक्त झालोय आणि मी असा एकटाच या आपल्याच आनंदात, आपल्याच मस्तीत या जंगलामध्ये मी वास करतो. भगवान दत्तात्रयांच्या ह्या बालकाला, या 19व्या गुरुला आपण नमस्कार करू. जास्तीत जास्त दत्तभक्तांच्या पर्यंत हे जे भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं ज्ञान आहे, हे ज्ञान तुम्हीही घ्या, त्याचा विचार करा, त्याचं चिंतन करा, त्याचा अभ्यास करा. आणि आपले जे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, दत्तभक्त असतील, त्या सर्वांच्या पर्यंत जास्तीत जास्त हा विचार कसा पोचेल याचा प्रयत्न करा. काही शंका असेल, माझ्याबरोबर बोलायचं असेल तर कधीही मला कमेंट करा, कमेंटमध्ये विचारा किंवा फोन करा. मी माझ्या मर्यादित ज्ञानानं आपल्याला जास्तीत जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करीन. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.